नमस्कार मित्रांनो, मोडामोडी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचंच अगदी मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, मोडामोडी चॅनल काढण्याचा माझा एकच उद्देश होता की राजकारण आणि समाजकारण सामान्य माणसाच्या नजरेतून काय आहे, जे मला वाटतं ते व्यक्त करण्यासाठी म्हणून मी चॅनल काढलेलं आहे. आणि माझे मत हे सर्वांना पटतीलच असं नाही आहे. ज्यांना पटतील ते व्यक्त होऊ शकतात. आज रस्त्यानं जात असतेवेळी जे जंतर मंतरवरती आंदोलन चालू होतं, जो संसदेवरती आज मोर्चा काढला गेला, त्या मोर्चातल्या काही मी न्यूज ऐकत होतो आणि काही न्यूज मला बघण्यात आल्या. ती बघितल्यानंतर मित्रांनो एवढं मन व्यथित झालं. शांत असल्यानंतर सुद्धा शरीरामधलं रक्त गरम होऊन व्हायला लागलं. आणि तेव्हा कुठे वाटलं की आपल्याला एक व्हिडिओ बनवायचाच आहे. त्यासाठी मी गाडी साईडला थांबवली आणि रोडच्या साईडला येऊन एका शांत ठिकाणी बसून हा व्हिडिओ बनवत आहे. मित्रांनो, ही जी तरुण मुलं होती, हे लोकशाहीच्या मार्गाने यांचं आंदोलन चालू होतं. लोकशाहीच्या मार्गाने यांचे हक्क, यांचे अधिकार मागण्यासाठी संसदेकडे जात होते. पण इथलं सरकार, जे लोकशाहीचं सरकार आहे, हे पाठीमागून त्या मुलावरती हल्ला करतात, लाठीचार्ज करतात. या लाठीचार्ज मध्ये खूप साऱ्या मुलांना एवढं बेदम मारलं जातं, ज्या प्रकारे आपण आपल्या शेतामध्ये काही जनावरांना सुद्धा मारत नाही. काही मुलं रस्त्यावरती पडले होते आणि काही मुलांना मार्गच नसल्यामुळं ते त्या पोलिसांसमोर उभे होते की मारा मला जेवढं मारायचं तेवढं, मारा मला जेवढं मारायचं तेवढं. कारण एक तर तुम्ही मुलांना इकडनं मारताय आणि दुसरी गोष्ट मुलांना तुम्ही तिकडनं सुद्धा मारताय. अशी कुठलीच परीक्षा सध्या शिल्लक नाही आहे की त्या परीक्षेचे पेपर फुटले जात नाही. बऱ्या मुलांची पहिली मागणी तरी काय आहे? मागणी एकच आहे की इथला जो केंद्रीय शिक्षण मंत्री आहे, त्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा. कारण ह्या परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे ज्या 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, ह्या 20 विद्यार्थ्यांच्या आत्महत्यापेक्षा यांचं केंद्रीय मंत्रीपद मोठं आहे. का नाही मोदी सरकारने यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे? का नाही या मुलांच्या मनासारखं वागायला पाहिजे? अरे, तुम्ही जेव्हा मतं मागायला येताना तेव्हा तर तुम्ही खूप सारे आश्वासनं देता, पण ही आश्वासनं फक्त मतांपुरतेच असतात. सामान्य माणसाच्या मनाला खूप मोठे प्रश्न पडतात. आणि आजचं राजकारण फक्त तुम्ही धर्मापुरतं जे फिरवताय ना, जे तुम्ही अंधभक्त तयार करताय ना, ते अंधभक्तांना खरंच काही कळत नाही आहे. लोकशाहीमध्ये स्पष्ट वक्तव्य पाहिजे. आणि लोकशाहीमध्ये जोपर्यंत तुम्हाला विरोधी पक्ष असत नाही, तोपर्यंत लोकशाही कधीच मजबूत होत नाही. या लोकशाहीमध्ये प्रत्येक माणूस तुम्ही विकत घेताय. आज तुमच्या पक्षामध्ये जे जे लोक आलेले आहेत ना, ते प्रत्येक बाहेरचे लोक आहेत. कारण ही लोक आपला पक्ष सोडून दुसऱ्यासोबत, तुमच्यासोबत का बरं येतात? तर कारण यांना फक्त सत्ता पाहिजे आहे. यांना जनतेशी काही देणं घेणं नाही. म्हणून आज या लोकशाहीचा, माझ्या मतानं तरी आजच्या आंदोलनाला जे तुम्ही दडपण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या लोकशाहीला तुम्ही दाबण्याचा प्रयत्न. कारण आंदोलक जे सोनम वांगचूक आहेत, त्यांना तुम्ही पांढऱ्या कपड्यामध्ये एखाद्या शवाला उठवण्यासारखं उठवलेलं आहे. कारण ज्या दिवशी तुम्ही त्यांना घेऊन गेलात ना, त्याच दिवशी तुम्ही लोकशाहीचा मुर्दा पाडलेला आहे. मित्रांनो, खरंच इथून पुढे पेटून उठावं लागणार आहे. आपले हक्क जोपर्यंत आपण जिद्दीनं आणि निकरानं मागत नाही, तोपर्यंत मिळणार आहे. पण बरेच वेळेला सामान्य माणसालाची कष्ट सहन करावे लागणार आहेत. सामान्य माणसाला त्रास सहन करावा लागणार आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं मत मात्र बिलकुल कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. तोपर्यंत नमस्कार. पाऊस येतोय मित्रांनो, हा मी व्हिडिओ इथेच